हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. बघा, आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये की आपण ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड केलं असेल तर तुम्हाला या ॲपवर सेटनेट परीक्षा, टेट परीक्षा, MPSC सहाय्यक प्राध्यापक भरती, अधिव्याख्याता भरती या भरती संदर्भात अद्ययावत माहिती आपल्याला मिळणार आहे. तर ही माहिती मिळाल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस त्या ठिकाणी आहेत. जसं आपण MPSC अंतर्गत, अधिव्याख्याता अंतर्गत जे आपण टेस्ट सिरीज सुरू केलेले आहेत, त्यानंतर वेगवेगळे कोर्सेस आहेत. तर ते कोर्सेस आपल्याला लॅपटॉपवर किंवा PC वर कशा पद्धतीनं पाहता येतात. तर चला तर मग आपण पाहूयात. बघा, अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा लॅपटॉप किंवा PC ओपन केला, त्यामध्ये क्रोमो असेल, त्यानंतर गुगल असेल, फायरबॉक्स असेल, तर तुम्ही कोणताही सर्च इंजिन ओपन करू शकता. जसं मी फायरबॉक्स ओपन केलंय, त्यामध्ये तुम्ही गुगलला जाऊ शकता. गुगलवर आपण गेलेलो आहोत. तर या ठिकाणी आपण क्लास प्लस क्लास प्लस वर क्लिक करायचंय. क्लास प्लस लॉगिंग याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा, क्लास प्लस वेब, क्लास प्लस कॉम लॉगिंग अशा पद्धतीचा पहिला ऑप्शन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं लॉगिंग टू युअर अकाउंट असेल, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, ORG कोड म्हणजे ऑर्गनायझेशन कोड. आपल्या ऑल एक्झाम कट्टा या ऑर्गनायझेशनचा कोड आहे PFDXWP हा कोड आहे. त्याच्यानंतर तुम्ही जो ॲपवर रजिस्टर केलेला मोबाईल नंबर आहे, तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तर आपण त्या विद्यार्थ्याचा नंबर टाकूयात. 96 23 7 29. तर या ठिकाणी असं प्रोसीड असं करा. त्यानंतर OTP येईल. OTP या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागेल. OTP व्हेरीफाय करून घ्या. बघा, OTP व्हेरीफाय झाला की लगेच आपलं ॲप, जे तुम्ही कोर्स परचेस केलेले आहेत ते सर्वच तुम्हाला या ठिकाणी परचेस केलेले आणि विदाऊट परचेस केलेले. आता या विद्यार्थ्यांनी 2 कोर्स परचेस केले. युअर परचेस कोर्स 2 असं दाखवतोय, बरोबर आहे. आता हे लॅपटॉपवर ओपन होईल. त्यानंतरनं बाकीचे ऑल कोर्सेस या ठिकाणी दिसत आहेत, बरोबर आहे. सर्व कोर्स आहेत या ठिकाणी. तर आता या विद्यार्थ्यांना 2 कोर्स परचेस केले होते, तर त्यामधलं मला सोडवायचं आहे. आपण गृहीत धरूयात की मी डायरेक्टली माझ्या कोर्सवर जाईल. मॅथ या कोर्सवर मी ओपन केलं. क्लिक केल्यानंतरनं या ठिकाणी कंटेंट या ठिकाणी ऑप्शन आहे बघा, डाव्या साईडला लाईव्ह क्लास, अटेंडन्स, बरोबर आहे, अनाउन्समेंट. त्यापैकी आता आपल्याला या ठिकाणी खाली सर्व दिसेल बघा. कंटेंटमध्ये गेला तर तुम्हाला व्हिडिओ दिसतील. या ठिकाणी कंटेंट समरीमध्ये येऊ शकता. या ठिकाणी व्हिडिओज एक आहे, आपल्या मॅथमॅटिक्सची टेस्ट आहे, फाईल एक आहे ज्यामध्ये सिलेबस असेल, त्यानंतर ड्युरेशन पिरियड हे सर्व दिलेलं आहे. आपण घेतलेला कोर्स कधीपर्यंत आहे. आता इथं टेस्ट सिरीज आहे, त्यावर तुम्ही क्लिक करण्याऐवजी कंटेंटमध्ये जावा. कंटेंटमध्ये गेलात, कंटेंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर टेस्टवर क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्ही अटेम्प्ट टेस्ट 3 अटेम्प्ट इथं दिलेलं आहे, 3 अटेम्प्ट अलाउड. तर इथं तुम्ही पहिला अटेम्प्ट सुरू करू शकता, स्टार्ट करू शकता. अशा पद्धतीनं तुमच्या स्क्रीनवर इंस्ट्रक्शन दिलेले असतील. जनरल माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीनं ही टेस्ट सोडवायची आणि नंतरनं पुढे जाल. बघा, या ठिकाणी
तुमचा 1 तासाचा टायमिंग सुरू होईल, मार्क काउंट होतील, क्वेश्चन 100 आहेत. बरोबर आहे. तुम्ही ॲग्री केलं या ठिकाणी तर लगेच तुमचा अटेम्प्ट सुरू होईल. यस, तुमचा अटेम्प्ट सुरू झालेला आहे. बघा टाइम पिरियड इथं दिसेल, इथं मार्क रिव्ह्यू दिसेल. आता आता आपण मी सोडवत जातोय. मी कोणताही नेक्स्ट क्वेश्चन ऑटोमॅटिकली सेव्ह होतो. त्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे. अशा पद्धतीनं जे तुम्हाला वाटेल त्या पद्धतीनं अभ्यासपूर्ण सोडवत जायचं. इथं टायमिंग तुमचा चालू आहे. इथं तुमचे बघा तुम्ही मी आन्सर किती क्वेश्चनचे दिलेले आहेत. नॉट आन्सर्ड क्वेश्चन्स आन्सर नोंदवलेला आहे. 96 क्वेश्चन बाकी आहेत. 4 मी अटेम्प्ट केलेले आहेत. त्यानंतर मी पुढे जातोय, पुढे क्लिक करतोय, पुढे जातोय. अशा पद्धतीनं तुम्हाला ही टेस्ट सोडवता येणार आहे. आता हे टाइम आहे 1 मिनिट आता होईल. 1 मिनिट झाला. मी पुढे जातोय. इथं पण तुम्ही पूर्ण क्वेश्चन्स वाचून पुढे जायचं आहे. आणि नंतर तुम्ही बघा इथं खाली पर्याय आहे. या ठिकाणी मी किती 12 क्वेश्चन सोडवलेले आहेत. आता इथं सर्व क्वेश्चनचे ऑप्शन होतं. इथं खाली ग्रीन ह्याच्यामध्ये सबमिट टेस्ट आहे. जर तुम्हाला टायमिंगच्या आत टेस्ट सोडवायची असेल तर डायरेक्ट तुम्ही सबमिट करू शकता. इथं माझं 2 मिनिटं टाइम लेफ्ट, 58 मिनिटांना लेफ्ट होणार आहे, म्हणजे माझा 1.5 मिनिट झालेला आहे. बरोबर आहे. हे ठिकाणी आपल्याला टाइम दिसतोय. प्रत्येक क्वेश्चनचा टायमिंग इथं काउंट होतोय. म्हणजे तुमचा पहिला क्वेश्चन तुम्ही किती 33, आता हे 12वा क्वेश्चन मी सोडवला आहे, पुढे गेलो. आता बघा मला 13व्या क्वेश्चनचा इथं टायमिंग दिसतोय 2 सेकंद 3 सेकंद. तुम्हाला हेही काउंट करता येईल की तुम्ही एका क्वेश्चनसाठी किती वेळ द्यायचा आहे. तर आपल्याला 60 मिनिटं आहेत, तर तुम्ही 40 सेकंदामध्ये एक क्वेश्चन सोडवायचा आहे. मग तुम्हाला इथं लगेच दिसेल आणि इथं ओव्हरऑल पूर्ण टाइम दिसेल. आता तुम्हाला आणखी तुमचे किती मिनिटं बाकी आहेत हे दिसतंय. आणि आता मी 13 सोडवलेत, 14 सोडवले आणि पुढे गेलोय. आता मी टेस्ट सबमिट केली. 100 म्हणजे टाइम संपायच्या आतही मी सबमिट करू शकतो. टेस्ट मी सबमिट केलेले आहे. ते सांगते आपल्याला की टाइम रिमेनिंग तुमच्याकडे वेळ 57 मिनिटाचा शिल्लक आहे. टोटल क्वेश्चन्स 100 आहेत. क्वेश्चन आन्सर्ड तुम्ही केलेले आहेत 14. आता आपल्याला मार्क सबमिट करूयात. आपल्याला लगेच दिसेल की आपले कशा टोटल क्वेश्चन सोडवले ते 100 क्वेश्चन्स. करेक्ट क्वेश्चन 2 आलेले आहेत, इनकरेक्ट आलेले आहेत 12, सोडवले नव्हते 86. व्ह्यू सोल्युशन बघा त्याचं आन्सर काय होतं. अशा पद्धतीनं डिटेल्स तुम्हाला स्पष्टीकरण, पहिल्या क्वेश्चनचं स्पष्टीकरण तुम्ही चुकीचं सोडवलं होतं तर चुकीचं दाखवेल. दुसरा क्वेश्चन चुकीचा होता, त्याचं योग्य उत्तर काय होतं हे तुम्हाला दाखवेल. समजलं? ओके. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ही टेस्ट सोडवायच्या आहेत. त्यानंतर त्या तुम्हाला सोडवल्यानंतर ते तुमचं चुकलेलं आहे तर का चुकलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण खाली दिलेलं आहे. समजलं इथपर्यंत? आपल्याला डाउनलोड करता येतं आपलं स्कोअर कार्ड. आता आपण दुसरीकडे जाऊया. हे मॅथचं बघितलं मी. आता मराठी विषयाचा तुम्ही कोर्स घेतला असेल, तुम्हाला ते व्हिडिओ डायरेक्टली ॲपवरून पाहिजेत. इथं सर्व दिलेलं आहे. या माध्यमातून तुम्ही सर्व पाहू शकता. पेड तुम्ही काय केलेलं आहे त्या पद्धतीनं. आता इथं गेलात कंटेंट याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिला घटक त्याच्यामध्ये अभ्यासक्रमाचं व्हिडिओज आहेत तर तुम्ही हे करू शकता. त्यामध्ये दिलेलं आहे आपण सर्व अभ्यासक्रम, त्याच्या नोट्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता. अभ्यासक्रमाची आपली मराठीची नोट्स ओपन होईल. तुम्हाला इथं स्क्रीनवर याच्यावर दिसेल. ओरिजिनल फाईल आहे ही. बरोबर आहे. त्यानंतरनं तुम्ही परत पहिला घटक, त्यानंतर इथं पहिल्या घटकामधले व्हिडिओज तुम्हाला दिसतील ते तुम्ही कधीही पाहू शकता. क्लिक केल्यानंतरनं यामध्ये सर्व व्हिडिओज आहेत. पहिला आपल्याला व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली त्याच्यावर क्लिक करून बघू शकता.
त्यानंतर आता बघा टेस्ट आपल्याला सोडवायची आहे. आता यामध्ये मराठीचे सर्व युनिटच्या नोट्स व्हिडिओ दिलेले आहेत. आता त्यामध्ये आपण बघू शकता या मराठीमध्ये तिसरा जो पर्याय आहे ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट, याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये आपण मराठीच्या तिसरी टेस्ट, कारण की टाकण्यापर्यंत झालेलं आहे आपलं, तिसरी टेस्ट टाकलेली आहे. तर आता तुम्ही पाहू शकता पहिली टेस्ट, दुसरी टेस्ट. आता इथं प्रत्येक टेस्ट तुम्हाला 3 वेळेस सोडवता येणार आहे. आता आपण पहिली टेस्ट घेतलेली आहे, अटेम्प्ट टेस्ट आपण केली. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला काही सूचना दिल्या जातील. सूचनाच्या नंतरनं आपल्याला 1 तासाचं टायमिंग आहे, 200 क्वेश्चन्स आहेत. निगेटिव्ह सिस्टीम काय आहे, तुम्ही ॲग्री असताल तिथं ॲग्री केलं की तुमची टाईम चालू होईल. भाषिक चिन्हांच्या वैशिष्ट्यापैकी कोणता घटक आवश्यक मानला जात नाही? ऐच्छिकता, सामाजिक मान्यता, नैसर्गिकता, ऐतिहासिक बदलशीलता. तर योग्य उत्तर काय आहे? तर आपण क्लिक करीत जाऊयात. पुढचा प्रश्न दृश्य श्राव्य कोणताही आपण क्लिक करत चला. तुम्हाला जो प्रश्न आहे व्यवस्थित वाचायचा आहे आणि पुढे जायचं आहे. खालील कोणती भाषा एकाच भाषाकुळातील नाहीत? तर आपण अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्या क्वेश्चनला तुम्ही किती प्रश्न म्हणजे वेळ म्हणजे लावताय हेही इथं दिसतं. 10वा प्रश्न आहे 6 सेकंद 7 ते 8 सेकंदामध्ये मी सोडवलाय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तर ते आपण लगेच पाहतोय, लगेच सोडवलाय 2 सेकंदामध्ये. खाली किती प्रश्न झाले आपले? 16. 20 क्वेश्चन सोडूया. एकच क्वेश्चनला तुम्ही टिक करू शकता. 20 क्वेश्चन झाले, 21 झाले, 22 झाले, 23 क्वेश्चन झाले तुमचे. बघा या पद्धतीनं क्वेश्चन झाले. आता मला सबमिट करायचे आहे, पण तुम्ही सबमिट करू नका. 100 प्रश्न एकदा अटेम्प्ट करायचेच आहेत. टाइम पिरियड दिलेला आहे. या ठिकाणी क्लिक केलं की तुमची टेस्ट सबमिट करेल, विचारेल तुम्हाला की एवढे तुमचा टाइम शिल्लक आहे, 100 प्रश्न आहेत, 22च सोडवलेत, पुढे काय करायचंय. 23वा मॅच सबमिट केला नव्हता, त्यामुळे ते 23 पुढे अडकलेलं आहे. हां, आता दाखवेल 23 सोडवलेत. तर अशा पद्धतीनं लगेच आपला स्कोअर दिसेल. 100 पैकी माझे करेक्ट 7 आलेले आहेत, इनकरेक्ट 16 झालेले आहेत. ॲटम 47 करायचे होते. आता सोल्युशन आपण पाहू शकता की पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं ऐतिहासिक, त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. भाषिक चिन्हे हे ऐच्छिक असतात, म्हणजे त्यांचा अर्थ पूर्ण निर्धारित नसतो, तो समाजाने ठरवलेला असतो. उदाहरणार्थ पाणी या शब्दाचा अर्थ फक्त मराठी समाजातच पाण्याशी संबंधित आहे, हे नैसर्गिक नसून सामाजिकदृष्ट्या मान्य केलेलं आहे. त्यामुळं नैसर्गिक ही भाषेच्या चिन्हात्मकतेशी संबंधित नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जो माझा चुकलेला आहे, त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे जो योग्य आहे त्याचंही स्पष्टीकरण, म्हणजे चुकलेल्या प्रश्नाचंही स्पष्टीकरण असेल आणि न चुकलेल्या प्रश्नाचंही स्पष्टीकरण असेल. अशा पद्धतीनं हे सर्व तुम्हाला सर्व विषयाच्या टेस्ट सिरीज अशा पद्धतीनंच तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. समजलं? बघा त्यानंतरनं हे डाउनलोड PDF डाउनलोडही करू शकता. इथं डाउनलोडचं ऑप्शन आहे उजव्या साईडला. डाउनलोड फेल झालंय, काही आवश्यकता नाहीये.
अशा पद्धतीनं एकंदरीत आपण सर्व कोर्सेस हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे तुम्ही परचेस केलेले 2 कोर्सेस आणि खालचे अशा पद्धतीने सर्वांनी टेस्ट सर्व म्हणजे फिजिक्सच्या असतील, केमिस्ट्री असेल, मॅथ, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, इंग्रजी, हिंदी, त्यानंतर ज्या विषयाच्या टेस्ट सिरीज असणार आहेत त्या सर्वांनी कुठं इथं सोडवायच्या आहेत बा या ठिकाणी दिलेलं आहेत. सेटनेट असेल तर ऑनलाईन ज्या टेस्ट आहेत त्या ॲपवरूनच सोडवायच्या आहेत, सॉरी लॅपटॉपवरून तुमच्या सोडवायच्या आहेत आणि एकदा लॉग इन केल्यानंतर हे तुम्हाला कायमस्वरूपी राहील. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच सर्वांपर्यंत पोहोचवा आणि MPSCची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, कारण याच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन टेस्टचा सराव करता येणार आहे. टेस्ट आणखी तुमच्याकडे 2 अटेम्प्ट शिल्लक आहे, 1 अटेम्प्ट आपण केला होता, बरोबर आहे. त्यामुळं सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित शांत डोक्यानं टेस्ट सिरीज सोडवा. टेस्ट सोडवल्यानंतर कोणते प्रश्न चुकलेले आहेत ते एकदा डबल पहा. दुसऱ्या वेळेस तुम्ही अटेम्प्ट करत असताना क्वेश्चनचा सिक्वेन्स बदललेला असेल हेही तेवढंच खरं आहे. म्हणजे प्रत्येक टेस्ट सोडवत असताना 3 वेळेस टेस्ट सोडवली त्याचा 3 वेळेसचा अनुभव तुमचा वेगळा असेल. चालेल. परत एकदा सर्वांना अभ्यासासाठी, सरावासाठी, परिपूर्ण सरावासाठी खूप खूप शुभेच्छा. परत अशा पद्धतीच्या संधी येणार नाहीयेत. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही कोर्स परचेस केलेला नसेल त्यांनी आपल्या विषयाचा कोर्स सिलेक्ट करा, परचेस करा. काही अडचणी आल्या तर डायरेक्ट तुम्ही 96 89 04 या क्रमांकाला कॉल करू शकता. 96 89 04 77 38 बा या ठिकाणी तो नंबर दिलेला आहे. 96 89 04 77 किंवा डायरेक्ट तुम्हाला इथून परचेस करता येत नसेल कोर्सेस तर डायरेक्ट तुम्ही 96 89 04 77 38 या क्रमांकाला गुगल पे, फोन पे करू शकता. त्यांना स्क्रीनशॉट पाठवा, ते तुम्हाला ॲपवर जॉईन करतील. तुम्ही डायरेक्टली ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही PCवर देखील तुमच्या टेस्ट सिरीज सोडू शकता. चालेल. तुम्हाला काही अडचण आली तर 96 89 04 77 38 या क्रमांकाला कॉल करू शकता. काही तुम्हाला परचेस करायला देखील अडचण येत असेल तरी देखील कॉल करा, मेसेज करा, निश्चित तुम्हाला प्रतिसाद मिळेल. त्यानंतर तुम्हाला ह्या टेस्ट सिरीज आवडल्या असतील तर बा या टेस्टवर जाऊन तुमच्या प्रतिक्रियाही नोंदवत चला. तुम्हाला आवडलं असेल तर त्या ठिकाणी टेस्टला थंब करायला विसरू नका, लाईक करायला, जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीच्या सर्व माहिती मिळेल. म्हणजे इथून लॉग आउट पण करू शकता. त्यानंतर डायरेक्टली माझ्याबरोबर तुम्हाला चॅट करायचं असेल तर या ठिकाणी आपला पर्याय उपलब्ध आहे. तुम्हाला कोणत्या विषयासाठी चॅटिंग करायची तर त्यानुसार तुम्ही चॅट करू शकता. म्हणजे तुमचे काही क्युरीज असतील, काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नासंदर्भात. चालेल. नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर या कोर्सचा अभ्यासासाठी पुरेपूर फायदा करा. निश्चितच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये आणि तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी याचा निश्चित फायदा होईल. बघा या ठिकाणी लाईक बटन आहे, त्यावर क्लिक करा जर कोर्स तुम्हाला आवडला असेल तर. चालेल. धन्यवाद. थांबूयात आपण.